कुतुबशाही आणि आदिलशाही सारखे साम्राज्य नेस्तनाबूत करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याकडे वक्रदृष्टी करू पाहणाऱ्या औरंगजेबाला सुमारे 25 वर्ष झुलवत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राखण्यात महादजी शिंदे यांचा मोठा वाटा होता। महादजी शिंदे जसे लढवय्ये होते तसेच ते कवी मनाचेही होते। महादजी शिंदे यांच्या भजन परंपरेत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा उगम आढळतो असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केले। पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि साहित्यिक कट्टा वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने वारज्यातील बायप संस्थेच्या डॉक्टर मणिभाई देसाई सभागृहात आयोजित एक दिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मोरे बोलत होते। महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि पुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर माधवी वैद्य, साहित्यिक कट्टा वारजेचे सचिव DK जोशी, प्रसिद्ध चित्रकार रुपेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, बाल साहित्यिक राजीव तांबे, बायप संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे आदी मान्यवर उपस्थित होते। संमेलन उद्घाटन पूर्वी शिवचरित्रकार हबप धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून ग्रंथदिंडीस प्रारंभ करण्यात आला। तसेच प्रसिद्ध चित्रकार रुपेश पवार यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। भोरवेल्ला मुळशीचे आमदार
शंकर मांडेकर यांच्या हस्ते ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी संजय भोर, बालसाहित्यिक राजीव तांबे आणि कीर्तनकार आणि वारजेचे माजी उपसरपंच सतीश बोडके यांना अनुक्रमे उद्योगरत्न, साहित्यरत्न आणि समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझ्या प्रारब्धावर नितांत विश्वास आहे। आपल्या पुण्याचे पारडे हे जड असावे लागते तरच आपण चांगली पुस्तके आणि चांगल्या माणसांच्या सानिध्यात येतो। अशा संमेलनाच्या माध्यमातूनच वैचारिक चळवळ उभी राहते। तसेच साहित्याच्या क्षेत्रात नव्याने प्रयत्न करणाऱ्यांना ही साहित्य संमेलने उपयोगी ठरतात। अशा साहित्य संमेलनाद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते। साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनीही अशा साहित्य संमेलनाचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले। साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनीही अशा साहित्य संमेलनांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले। संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी संमेलन आयोजनामागची भूमिका विशद केली, तर पुणे मनपा माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले। उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात डॉक्टर संजय उपाध्ये यांचे मातृभाषा आणि मनशांती या विषयावर व्याख्यान, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांची मसाप कार्यवाह विदा पिंगळे यांनी घेतलेली प्रकट मुलाखत, डॉक्टर मंगला गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेला भाषेसमोरील आव्हाने या विषयावरील परिसंवाद असे साहित्यिक कार्यक्रम झाले। परिसंवादात प्राध्यापक मिलिंद जोशी व संजय आवटे सहभागी झाले होते। यानंतर सुप्रसिद्ध कवी व गझलकार म भा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले। कार्यक्रमाचे उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन चंद्रकांत पंडित यांनी केले। खरं म्हटलं तर हा साहित्य संमेलनाचे दुसरं वर्ष आहे। हे वर्ष साजरे करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे की आपल्याला विचाराचं खाद्य मिळणार आहे, आपली बौद्धिक विचार वाढणार आहे, बौद्धिकता वाढणार आहे। म्हणून आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचं स्वागत। तसेच आज या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, तसेच रुपालीताई चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा, तसेच देशमुख प्रदीप देशमुख, दिलीप भाऊ बराटे, राजेंद्र भोसले, भरत काकडे, हंडे महाराज, तसेच रुपेश पवार, सौ माधवीताई वैद्य, बाबा धुमाळ, DK जोशी, मिलिंद वाळवटकर, सर्वच उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तसंच उपस्थित सर्व श्रोतेजन, कारण श्रोता असेलच तरच या कार्यक्रमाला मजा आहे आणि श्रोतांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांचं स्वागत करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम साहित्यिक कट्ट्याच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। खरं तर साहित्यिक कट्ट्याची स्थापनाच गेले 10 वर्षापूर्वी माधवीताई वैद्य आणि यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेली आहे। गेल्या 10 वर्षामध्ये एकही असा एक महिना गेलेला नाही की प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम आम्ही या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतो। यामध्ये या परिसरातील जे नवोदित कवी असतील, नवोदित लेखक असतील, नवोदित कलाकार असतील, चित्रकार असतील, यांना एक चांगल्या प्रकारचं मुक्त व्यासपीठ करून देण्याचा प्रयत्न या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून गेले 10 वर्ष करतोय। यामध्ये अनेक आमच्या साहित्यिक कट्ट्याचे जे सभासद आहेत त्यांचे पुस्तकांचे प्रकाशन सुद्धा याच साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो। विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या जातात आणि अशा हे करत असताना साहित्यिक कट्ट्याचे जे सर्व सभासद आहेत गेल्या 10 वर्षापासून किंबहुना गेल्या 2-3 वर्षामध्ये अनेकांना विविध पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत, त्यांचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत। खरं तर नुकतंच भारत सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या निमित्ताने आम्ही या परिसरातील खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। या स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक खुल्या गटामध्ये ज्येष्ठांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला। असा भरगच्च कार्यक्रम गेले 10 वर्ष
या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो. साहित्यिक कट्ट्याचे सर्व पदाधिकारी असेल, संयोजन समिती असेल, एक चांगल्या प्रकारचं सहकार्य या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतात. व्याख्यानमाला 3 दिवसीय व्याख्यानमाला सुद्धा आम्ही या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून घेत असतो आणि या माध्यमातून समाजात एक चांगल्या प्रकारची साहित्याविषयी त्या ठिकाणी जनजागृती हवी अशा प्रकारचं उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्याख्यानमालेच्या माध्यमातून एक लोकांना एक चांगल्या प्रकारचं साहित्याचं खाद्य देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. गेल्या वर्षी आम्ही पहिल्या वर्षी सुद्धा साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून 1 दिवसीय साहित्य संमेलनामध्ये या परिसरातील साहित्य रत्न असेल किंवा समाजरत्न असेल किंवा उद्योगरत्न असेल असे 3 पुरस्कार तर आम्ही या ठिकाणी गेल्या वर्षापासून सुरू केलेले आहेत. या दुसऱ्या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या या परिसरातील एक तरुण तडफदार उद्योजक ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसायाला वडिलांपासून सुरुवात केली आणि एक चांगल्या प्रकारचं आज वारजेचं नाव जगाच्या पटलावर नेण्याचं काम आमचे मित्र संजयजी भोर यांनी भोर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं उद्योग व्यवसायामध्ये नावलौकिक प्राप्त केलेलं आहे. अशा एका तरुण आमच्या सहकार्याला असेल किंवा तरुण उद्योजकाला या वर्षीचा उद्योगरत्न पुरस्कार आम्ही या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रामध्ये आपल्या कोथरूडमध्येच राहत असलेले राजीवजी तांबे सर, आपण सर्वांना माहिती, त्यांचा परिचय पत्र जर आपण वाचलं तर 1 तास पुरणार नाही. अशा एका ज्येष्ठ साहित्यकाला या वर्षीचा साहित्य रत्न पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलाय. त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर वारजे परिसरामध्ये ग्रामपंचायत पासून आज तागायत अतिशय वारजेच्या जडणघडणीमध्ये मग दिलीप भाऊ असेल, मी असेल, अनेक नगरसेवक या ठिकाणी होऊन गेलेलो आहोत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीमागे एक भक्कम अशी साथ देणारे एक वारकरी संप्रदायामध्ये एक चांगल्या प्रकारचं नाव त्या ठिकाणी असलेलं आणि एक ज्येष्ठ पितृतुल्य असं एक प्रकारचं मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वारजेच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये अशी अतिशय सिंहाचा वाटा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेलं आहे. असे सतीश महाराज बोडके ते वारजेचे उपसरपंच होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. अशा सतीश महाराज बोडके यांना या वर्षीचा पुरस्कार आज आपण या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी या ठिकाणी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. अनेक मान्यवरांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचंय, मनोगत ऐकायचंय, त्यामुळे मी अधिक न बोलता या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि अतिशय दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमाचा आस्वाद संपूर्ण वारजेकरांनी घ्यावा अशा प्रकारची मी साहित्यिक कट्ट्याच्या वतीने विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचं, मान्यवरांचं आणि सर्व साहित्यप्रेमी आणि प्रेक्षक वर्गाचं आज खऱ्या अर्थाने ग्रंथ पूजन या ठिकाणी आंडे महाराजांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. ग्रंथ दिंडी झालेली आहे. त्याचबरोबर चित्र प्रदर्शनामध्ये सुद्धा अनेक चित्रकारांनी या परिसरातील सहभाग घेतलेला आहे. त्यांची कला या ठिकाणी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. अशा सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. आजच्या या साहित्य कट्ट्यामध्ये अमात्य हे ग्रीस मलई केशीराज हे शरदजी जतकर यांच्या पुस्तकाचं देखील प्रकाशन झालं. त्यांनाही मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर दिगंबर जोशी यांच्या सार्थ चाणक्य निधी या देखील पुस्तकाचं प्रकाशन झालं. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या दोघांचंही मनापासून कौतुक करूयात. शेवटी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक वैचारिक विचारधारा ही समाजामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न हा संमेलनाच्या माध्यमातून होत असतं. नव्यानं जो लेखक, साहित्यिक, कवी प्रयत्न करत असतो आणि कुठेतरी त्याला एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ जर मिळत असेल तर मला वारजेकरांना विशेष करून दाद द्यावी लागते की आमच्या पुण्याचा खजिना जर कुठे असेल तर तो वारजेत असेल. कारण साहित्यिक संमेलन ही बाबा असतील, दिलीप भाऊ असतील यांच्या माध्यमातून वारजेमध्ये होतात आणि म्हणून वारजेमध्ये सर्वाधिक लेखक आणि कवी उदयाला आले असं पिंगळे सर मला मनापासून वाटतं. कोणीतरी वाचणारं असेल, कोणीतरी ऐकणारं असेल तर लिहिणाऱ्याला सुद्धा दाद मिळते आणि म्हणून कदाचित त्याच्या पाठीवरती कौतुकाची थापती असू शकते. मी प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्या जागर पुस्तकांचं पारायण करते. मी ग्रंथदिंडी पाहिली. या ग्रंथदिंडीमध्ये संविधानाची देखील ग्रंथदिंडी काढलेली आहे आणि
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतं, त्या संविधानाची समाजामध्ये किती मोठी गरज आहे हे ग्रंथदिंडीमध्ये घेऊन जाऊन, केवळ ती ग्रंथदिंडी खांद्यावर असू नये तर ती डोक्यात सुद्धा गेली पाहिजे, हा विचार वारजेकरांनी खऱ्या अर्थानं मांडलाय आणि तो पुण्यातून महाराष्ट्रात जाईल. त्याच्यासाठी बाबा तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देते. माझ्या समोर बसलेले सगळे साहित्यिक प्रेक्षक खरं तर खूप वर्षानुवर्षाचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, अनेक उन्हाळे पावसाळे ज्यांनी पाहिलेले आहेत, अनुभवाची शिदोरी ज्यांच्याकडे आहे, असे सगळे साहित्यिक प्रेक्षक समोर आहेत. आणि त्याच्यामुळे उद्याच्या समाजाचं भवितव्य घडवणारी तरुणाई यांना जर 2 आश्वासक शब्द द्यायचे असेल तर हे सगळे साहित्यिक प्रेक्षक देतील. इतका अनुभवाचा खजिना त्यांच्याकडे सुद्धा आहे. आणि म्हणून गर्दीपेक्षा दर्दी फार महत्वाची असं मला मनापासून वाटतं, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. या साहित्यिक संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजामधील काही प्रश्न मांडले गेले पाहिजेत, कारण साहित्यिक ही सगळ्यात मोठी ताकद आहे, जी मनाची ताकद आहे, मनाला उभारी देण्याची ताकद आहे. तंत्रज्ञान फार विकसित झालेलं आहे, अनेक औषधोपचार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुरुस्त केले जातात, पण जगामध्ये मनाची दुरुस्ती अजूनही कुठल्या औषधोपचाराने होत नाही, ती साहित्याने होईल, वाचनाने होईल. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याच्या चढ उतारामध्ये अनेक क्षण असे येतात, पण या चढ उताराच्या क्षणामध्ये सुखाच्या क्षणाला सारे सोबती असतात, दुःखाच्या अडचणीच्या क्षणाला फार क्वचित आपले असतात. आणि त्या क्वचित आपल्यामध्ये साहित्य, लिखाण, वाचन हे आपल्या सोबत राहतात, जे कायम आपल्याला जगण्याची ताकद देतात. आणि म्हणून मला असं वाटतं या साहित्याच्या माध्यमातून कसं असावं, कसं नसावं, याबरोबरच माणूस म्हणून कसं वागावं, हे फार महत्वाचे शिक्षण या माध्यमातून विचार मांडला जातो. आणि या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून हे सगळे विचार आपण समाजाला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. अनेकांनी लिखाण करत हे विषय या ठिकाणी मांडले, ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत त्यांच्या विचारांच्या माध्यमातून समाजामध्ये काय कृती झाली पाहिजे, मानवी भाव कसा असला पाहिजे, हे मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय. म्हणून या सगळ्यांचं, साहित्यिकांचं मी मनापासून स्वागत करते. त्यांनी ज्या पद्धतीचं लिखाण करत पुस्तकाचं प्रकाशन इथे केलेलं आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. मी आता वाचताना एक लेख वाचला शरद जतकर सरांचा, अप्पासाहेबांच्या रूपाने एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ते व्यक्ती कशी असू शकते वाचताना सुद्धा डोळ्यासमोर येते की हे व्यक्तिमत्व कशा स्वरूपाचं असू शकतं. थोडक्यात काय, जरी कथा काल्पनिक आहे तसं पहिल्या पानावरती दिलं असलं तरी माणसाच्या मनामध्ये त्याला काय सांगायचं हे काल्पनिक कथेच्या माध्यमातून सुद्धा सांगण्याचा प्रयत्न जर होतो तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी समाधान मिळत असेल, काहीतरी शिकवण मिळत असेल, जगण्याचा आधार मिळत असेल, तो फार मोलाचा आणि महत्वाचा आहे. म्हणून मला असं वाटतं आजच्या या साहित्यिक कट्ट्यामध्ये ठेविले अनंत तैसीचे राहावे, चित्त असू द्यावे समाधानी, या 4 ओळीचा अर्थ ज्याला समजतो तोपर्यंत आयुष्याची सायंकाळ होत आलेली असते. पण तोपर्यंत आयुष्याचा बराचसा कालावधी गेलेला असतो. पण हे 4 शब्द आपल्याला आयुष्यभरात मध्यंतराच्या काळामध्ये जर समजलं तर अजूनही चांगल्या पद्धतीचं आयुष्य आपण जगलो असतो असं क्षणाक्षणाला वाटत राहतं. पण सांगणारं कोणी नसतं. आणि मला असं वाटतं हेच सांगण्याचं माध्यम हा साहित्यिक कट्टा देतोय की आपण जगलं कसं पाहिजे. या सगळ्या माध्यमातून, या साहित्यिक कट्ट्यातून आपल्याला ही मेजवानी मिळते. बाबा, दीपालीताई, दिलीप भाऊ असतील, हे सगळे महानगरपालिकेत काम करणारी लोक, सत्ता येते जाते, पद येतात जातात, रस्ता, वीज, लाईट, पाणी ही कामं होत राहतात. ती बाबांनी केली नाही, पुढे दीपालीताई करते, दीपालीताई केली तर बाबांच्या पुढे करत राहतील. ही कामं होत राहतात. पण याच्या पलीकडे आयुष्य म्हणजे काय, माणसाच्या मूलभूत गरजा भागल्यानंतर, आणि ते गरजेचं आहे, हे प्रशासनाचं, शासनाचं काम आहे. चांगल्या पद्धतीने नागरिकांना त्यांचं जीवन देता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. यासाठीचा प्रयत्न हा प्रशासनाचा, लोकप्रतिनिधींचा असलाच पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आम्हाला काय करता आलं पाहिजे, माणूस म्हणून आम्हाला काय जगता आलं पाहिजे, हे कशाच्या माध्यमातून सांगायचं तर आयुष्याचा एक गुरु लागतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात व्यक्तीचा गुरु जरी आला नाही तर तो पुस्तकाच्या रूपाने हा गुरु कायम बरोबर जर राहिला तर माणूस आयुष्याच्या वाटात चुकत नाहीत. कारण प्रारब्ध या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे. सहजासहजी आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती, चांगली पुस्तकं मिळत नाही. त्याच्यासाठी आयुष्याचं प्रारब्ध फार मोठं लागतं, पुण्याचं पारडं जरा जड लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं बाबा या साहित्यिक कट्ट्यामध्ये असेल किंवा
दिलीप भाऊंच्या साहित्यिक प्रतिष्ठा, कलावंत प्रतिष्ठानच्या विभागामध्ये असेल, आपण सातत्याने मला आमंत्रित करता. शेवटी वाचनीय आणि श्रोतीय या लोकांमध्ये बसणं, त्यांचा अनुभव ऐकणं, त्यांनी केलेलं समाजाला मार्गदर्शन गृहीत धरून चालत असताना त्याचा अभ्यास करणं, हे फार थोड्या लोकांच्या वाट्याला मिळतं. अनेकांना आमंत्रण जाऊन सुद्धा उपस्थित राहता येत नाही. आम्हाला उपस्थित राहत येत आहे. ही आमची जमेची आणि पुण्याची बाजू आहे. त्याच्यामुळे प्राध्यापक शिवाजीराव भोसले त्यांच्या जागर पुस्तकामध्ये म्हणतात, पहाटेच्या काळोखामध्ये मधुर कुंजन करणारा एक संवेदनक्षम पक्षी असतो. आणि हा संवेदनक्षम पक्षी म्हणजे आपली ज्याच्यावरती श्रद्धा आहे तो, म्हणजे आपली जिथं जिथं श्रद्धा आहे ती गोष्ट यशस्वी झाल्याशिवाय आयुष्यामध्ये आपल्याला शीतलता मिळत नाही. म्हणजे या सगळ्यांची बाबा आपल्या साहित्य कट्ट्यावरती एक श्रद्धा आहे. डॉक्टर सदानंदजी मोरे सर या साहित्यिक कट्ट्याला उपस्थित राहिले. त्यांची साहित्यावरती, मातृभाषेवरती, मराठी भाषेवरती श्रद्धा आहे. आणि याच अनुषंगाने हे वेगवेगळे मोती एका धाग्यामध्ये गुंफण्याचं काम या साहित्यिक कट्ट्याने केले. त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. शेवटी असे फार क्षण कमी येतात. मी मगाशी सांगितलं, वेड्यावाकडं ओंगळवानं घडवायचं असेल तर त्याच्यासाठी फारसे ज्ञानाची गरज पडत नाही. ते कसंही घडतं, त्याच्यासाठी धडावरच्या डोक्यामध्ये मेंदू असावाच लागतो असंही नाही. पण आखीव रेखीव समाजाला ते देता येईल ते सुंदर आणि सर्वोत्तम देण्यासाठी मात्र ज्ञान असावंच लागतं. आणि त्या डोक्यावरच्या धड्यामध्ये मात्र त्याची कल्पकता आणि ती करण्याची मात्र कल्पनाशक्ती असावी लागते आणि त्याच्यासाठी इच्छाशक्ती जागरूक लागते. आणि म्हणून मला असं वाटतं, हे सगळं घडवून आणण्यासाठी फार मोठ्या पद्धतीची एक तपश्चर्या असते. कारण की या सगळ्या लोकांना एकत्र करणं, त्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणं, या माध्यमातून त्यांना विचारांची मेजवानी देणं, आणि ही मेजवानी देत असताना त्या पद्धतीने समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतोय, ही फार मोठी जबाबदारीची भावना या साहित्य कट्ट्याच्या माध्यमातून बाबा आणि दीपालीताई आपण सगळेजण पार पाडताय. यासाठी तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा देते. समाजाचा विकास झाला पाहिजे असा जो अनेकांचा आग्रह असतो आणि तो आग्रह आपल्या जाहीरनाम्यात घेऊन विकास करण्यासाठी सतत त्यांची धडपड सुरू असते. असे आपल्या देशामधले, महाराष्ट्रामधले राजकीय पक्ष आणि राजकारणी आपल्याला ठाऊक असतात. आणि मुख्यत्वे ज्या प्रकारचा विकास ते सांगतात त्याचा भौतिक विकास हे एक महत्वाचं अंग आहे. म्हणजे पाणी पुरवठा झाला पाहिजे, आरोग्य सुधारलं पाहिजे, नागरिकांचं वाहतूक व्यवस्था नीट झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या विकासामध्ये दिसतात. परंतु विकासाचं आणखीन एक दुसरं अंग आहे आणि मला असं वाटतं की ते फार महत्वाचं आहे. ते असं आहे की आपण मगाशी इथे आलो आणि चित्रांचं प्रदर्शन लावलेलं आहे ते पाहिलं. त्या प्रदर्शनामध्ये काही चित्र ही तंजावर शैलीची आहे असं आपल्याला सांगण्यात आलं. आता काय प्रकार आहे तंजावर आणि तंजावर शैली याची आपल्याला फारशी कल्पना नसते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे शहाजीराजांच्या बरोबर बंगलोरला राहिले आणि तिकडे शहाजीराजांचा कारभार त्यांनी सगळा पाहिला आणि काही प्रमाणात त्यांनी त्यांच्या राज्याचा विस्तार सुद्धा केला. त्या विस्तारामध्ये त्या काळच्या पूर्वीच्या नायक राजांचं एक राज्य होतं तंजावर, ते त्यांनी घेतलं आणि त्याच्यानंतर ते स्वतः आणि त्यांचे वंशज यांनी ज्या प्रकारे राज्यकारभार पाहिला तो कसा पाहिला तर त्यांच्यामध्ये अनेक जे सरफोजी राजे, शहाजी राजे, स्वतः व्यंकोजी तर होते, प्रतापसिंह, या सगळ्या मंडळींनी ज्या प्रकारे तंजावरचा विकास केला. आता हा शब्द मी मुद्दाम वापरतो कारण हल्ली आपण तो शब्द नेहमी वापरतो. तो विकास करताना त्यांनी जी दृष्टी बाळगली ती मला फार महत्वाची वाटते. आणि ती दृष्टी समजण्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला सांगितली तर ती पुरेशी होईल. ती गोष्ट काय आहे की यातल्या बहुतेक राजांनी आपल्या राज्यामधल्या साहित्यिकांना, कलावंतांना अत्यंत उदार आश्रय दिला, प्रोत्साहन दिलं. हे जर त्यांनी केलं तेवढ्या
प्रकारचं काम संपूर्ण भारतात दुसऱ्या कुठल्याही राजकारण्याने अलीकडच्या काळात केलेलं नाही, हे आपण जाणतो. पण त्यातलं नेमकेपणाने सांगायचं झालं ना तर त्यातले बहुतेक राजे स्वतः साहित्यकार, स्वतः कलावंत होते. मग त्यातल्या एका राजाने, शहाजीराजे त्यांचं नाव, परत पुढचे शहाजीराजे, अनेक नाटकांचा अनुवाद केला, संस्कृत भाषेमधल्या नाटकांचा अनुवाद केला. आणि त्या नाटकांच्या अनुवादाच्या वेळेला प्रस्तावना सुद्धा लिहिल्या. तर त्यातली 2 नाटकं ही महत्वाची आहेत. एक नाटक म्हणजे मुद्रा राक्षस हे नाटक आहे. विशाखा दत्त नावाचा नाटककार पूर्वीच्या काळात होऊन गेला आणि त्यानं मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलं. दुसरं जे नाटक आहे त्याचं नाव प्रबोध चंद्रोदय. केशव मिश्र नावाचे आणखीन एक पूर्वीच्या काळात नाटककार होऊन गेले, त्यांनी ते नाटक लिहिलं. आणि त्या दोन्ही संस्कृत नाटकांचं भाषांतर राजांनी, महाराजांनी मराठीमध्ये केलं आणि तेलुगूमध्ये पण केलं. कारण त्यांच्या प्रजाजनामध्ये सगळ्या प्रकारचे लोक होते. कन्नड बोलणारे होते, तेलुगू बोलणारे होते, तमिळ बोलणारे होते. त्यामुळे संपूर्ण दक्षिण भारतात त्या मराठा राज्यकर्त्यांनी जे काम केलं ना, त्याच्यामुळे त्या भागाचा एक प्रकारचा विकास झालेला आहे. तो आणखी वेगळा मुद्दा. तर ही 2 नाटकं कोणती आहेत आणि कशासाठी आहेत हे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला या उपक्रमांचं महत्व लक्षात येईल. तर मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये चाणक्यानं चंद्रगुप्ताला हाताशी लावून नंद घराण्याचं राज्य कसं उलथवलं आणि नवीन राज्य कसं निर्माण केलं, ह्या संपूर्ण त्याला म्हणतो आपण, ते जे काय त्याला प्लॉट म्हणा, कारस्थान म्हणा, जे काय असेल ते, क्रांती म्हणा, तिचं वर्णन करणारं ते मुद्रा राक्षस नावाचं नाटक. तर त्याचं सुद्धा रूपांतर, भाषांतर महाराजांनी केलं. आणि त्याचं कारण त्यांनी दिलं की सगळ्या व्यवहारामध्ये आपण सगळी सामान्य माणसं आहोत की नाही, म्हणजे आमची प्रजा जी आहे त्या प्रजेला लौकिक व्यवहारामध्ये यश मिळालं पाहिजे. आता लौकिक व्यवहारामध्ये सगळ्यात अवघड व्यवहार कोणता, की जिथे 24 तास दक्ष राहावं लागतं, आपल्या आसपासची मंडळी आपल्या विरोधात काही करत नाहीत, कारस्थानं वगैरे नेत नाहीत मतदारांना उचलून कुठेतरी तिसरीकडे, हे बघावं लागतं ना. ही हुशारी, हा चौकसपणा हा सतत 24 तास लागतो. तर तशा प्रकारच्या हुशारीचं वर्णन करणारं जर कुठलं नाटक असेल तर ते मुद्रा राक्षस. ते जर प्रजेला कळलं तर प्रजा आपल्या सगळ्यात, म्हणजे प्रत्येक काही प्रजेतला प्रत्येक घटक राजकारणी नसतो आणि असायची गरज पण नाही, पण प्रत्येक गोष्ट आपली आपण सावधपणाने केली पाहिजे. तर त्या प्रजेला तिच्या लौकिक जीवनामध्ये यश मिळालं पाहिजे. म्हणून मी या संस्कृत नाटकाचं भाषांतर माझ्या प्रजाजनांच्या भाषांमध्ये करतो. हा झाला एक मुद्दा. तुम्हाला ठीक आहे, लौकिक जीवनाचं मान्य, पण हे दुसरं जे म्हणताय प्रबोध चंद्रोदय, ही काय भानगडे. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे संस्कृत नाटक मी यासाठी मराठीत आणतोय, तेलुगूमध्ये आणतोय, आणखीन कोणत्या भाषांमध्ये, त्याचं कारण असं की हे नाटक माणसाला मोक्ष कसा मिळावा या संबंधीचं मार्गदर्शन करणारं नाटक आहे. आपल्याकडं दर्शन म्हणजे तत्वज्ञान अनेक आहेत. मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, त्याच्यामध्ये न्याय आहे, त्याच्यामध्ये आणखीन मीमांसा आहे, त्याच्यामध्ये सांख्य, त्याच्यामध्ये आणखीन काय काय, आणि त्याच्यामध्ये वेदांत. तर वेदांत तत्वज्ञान हे नेत मोक्षापर्यंत माणसाला, म्हणून त्या केशव मिश्रानं या सगळ्या तत्वज्ञानांचा संघर्ष दाखवलेला आहे एकमेकात, आणि त्यात सगळ्यात श्रेष्ठत्व प्रस्थापित केलं वेदांताचं, आणि त्या वेदांतामुळे मोक्ष मिळतो, पारलौकिक कल्याण होतं. तर महाराज म्हणतात की माझ्या प्रजेच्या लौकिक कल्याणाची जशी जबाबदारी राजा या नात्यानं माझी आहे, तशीच माझ्या प्रजेच्या पारलौकिक कल्याणाची जबाबदारी सुद्धा राजा या नेत्यानं माझीच आहे. म्हणून मी त्याही नाटकाचं भाषांतर केले, म्हणजे माझी प्रजा लौकिक दृष्टिकोनातूनही तिचं कल्याण हो आणि पारलौकिक दृष्टिकोनातून सुद्धा कल्याण हो. तसं आपण आजच्या काळामध्ये राजांनी काही पारलौकिक कल्याण करावं असं आपण सहसा म्हणत नाही. त्याचं एक कारण परत असं आहे की आपण धर्मनिरपेक्ष घटना स्वीकारलेली आहे आणि हा पारलौकिकाचा विषय आपण राज्य संस्थेचा नाही असं मानतो. पण तरी सुद्धा भौतिक विकासाच्या बरोबर ज्याला आपण काही एक मानसिक विकास म्हणतो, बौद्धिक विकास म्हणतो, की ज्याला पारलौकिक म्हणण्याची गरज नाही, ते पण राजसत्तेचं काम आहे की नाही.
तर ते जर कार्य करायचं असेल तर रस्ता, पाणी, आरोग्य यांच्या बरोबर आपल्याला कला आणि साहित्य यांचीही जबाबदारी ही काही प्रमाणात का होईना ज्यांचा राज्य चालवण्याशी संबंध आहे अशा लोकांनी घेतली पाहिजे, हा मुद्दा आहे. आणि म्हणून या साहित्यिक कट्टा वारजे यांचं काय वैशिष्ट्य आहे की ही जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्या पद्धतीनं ते आता अशा प्रकारचा काय म्हणतात त्याला उपक्रम करून राहिलेले आहेत. ही गोष्ट आपल्या सगळ्या लोकांना, म्हणजे त्या काळात प्रजा म्हणायची, आता आपण प्रजा म्हणत नाही, आपण म्हणतो नागरिक, तर नागरिकांच्यासाठी अत्यंत मला असं वाटतं की महत्वाची. म्हणून मी बाबा धुमाळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या या उपक्रमाला सगळ्या लोकांनी आपण मनापासून साथ दिली पाहिजे हे सांगतो. आता तो जो मुद्दा मी कुठून काढला की तो त्या याच्यातनं काढला, तंजावर स्कूल. तर त्या तंजावरच्या लोकांनी ज्या ज्या गोष्टींना उत्तेजन दिलं त्याच्यामध्ये जसं साहित्य आहे तसं कला सुद्धा आहे. आणि हे जे स्वतंत्र संप्रदाय आहे चित्रकलेचा तो तंजावरला निर्माण झाला. म्हणून त्याला आपण महाराष्ट्रातली मराठी माणसं, आपण महाराष्ट्रातले मराठी त्याला जबाबदार आहोत आणि हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुद्धा अजून नीट माहित नाही. तर ते ह्या प्रदर्शनातून माहिती होऊ शकतं की हे बघा ही चित्र जी आहेत ना तंजावरला विकसित झालेल्या, म्हणजे आपण विकसित केलेल्या, आपण म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसांनी त्या शैलीतनं काढलेली आहेत. म्हणून त्यांचं सुद्धा आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. तिथल्या लोकांनी काय केलं हे, म्हणजे आपण जसं चांगलं राज्य चालवलं, संपूर्ण भारतात त्याचा विस्तार केला, तसं दक्षिणेतल्या मराठ्यांचा राज्याचा फार मोठा विस्तार नाही झाला, पण जो काही झाला त्याच्या माध्यमातून त्यांनी आपली सगळी यंत्रणा, साहित्य आणि कला, त्याच्यात नृत्य सुद्धा आलं. म्हणजे दक्षिण भारतामधल्या या ज्या कला जिवंत राहिल्या मधल्या काळामध्ये, म्हणजे त्याच्यातून आपल्याला फार मस्त वाटतं, अरे आपण ते भरतनाट्यम पाहतो, अमुक पाहतो, कथ्थक बघतो, हे सगळं कुणी मधल्या काळामध्ये सगळं जपलं तर तिथल्या मराठी सत्ताधाऱ्यांनी जपलेलं आहे. म्हणून मी मुद्दाम त्या चित्र प्रदर्शनामधल्या त्या तंजावर शैलीच्या चित्रांचा उल्लेख केला. दुसरा एक मुद्दा, आपण त्या विषय प्रवेश केल्यानंतर इथल्या या सगळ्या मोठ्या सोसायटीमध्ये इथपर्यंत आलो. आणि ते कसं आलो तर आपल्याला मध्ये एक पालखी होती आणि पालखीमध्ये काही पुस्तकं होती आणि त्या पुस्तकांना पालखीत ठेवून ती पालखी खांद्यावरती घेऊन इथपर्यंत आपण दिंडीने आलो. म्हणजे या ठिकाणी हांडे महाराजांच्या माध्यमातून आपल्याला ती फार चांगली दिंडी पाहायला मिळाली. हा काय प्रकार आहे? दिंडीमध्ये काय म्हटलं जातं? दिंडीमध्ये भजन केलं जातं. भजन शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक म्हणजे परमात्म्याचं किंवा संतांचं नामस्मरण, त्यालाही आपण भजन म्हणतो, आणि भजन म्हणजे जे अभंग तिथे म्हटले जातात, गायले जातात, ते सुद्धा त्याला आपण भजन म्हणतो. तर त्याचा मुद्दाम इथे उल्लेख करायचं काय कारण? कारण आपण अलीकडे बघतो गेले कित्येक वर्ष आपल्या महाराष्ट्रात साहित्य संमेलन म्हटल्यानंतर ही जवळजवळ प्रथा पडल्यासारखी आहे, साहित्य दिंडी काढायची. पण त्याच्यामध्ये काय नेमकं आहे, म्हणजे साहित्याचा आणि दिंडीचा काय संबंध आहे, हा मुद्दा आहे. म्हणून तुम्हाला मुद्दाम मी एक गोष्ट सांगणार आहे की जी फारशी माहिती नाही आणि ती आता दिल्ली इथे भरणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सगळ्या लोकांना माहिती होईल. पण मी ती आधीच तुम्हाला सांगतो, म्हणजे पेपर फोडल्यासारखा मुद्दा नाही हा, पण माहिती पाहिजे तुम्हाला. ती अशी आहे की दिल्लीमध्ये संमेलन घ्यायचं कारण काय, असा प्रश्न बऱ्याच लोकांनी उपस्थित केला. आणि साहजिक आहे, म्हणजे अनेक लोक इच्छुक असतात आमच्याकडे झालं पाहिजे वगैरे वगैरे, मग दिल्लीला कशाला नेतात. जसं 10 वर्षांपूर्वी ते तिकडे पंजाबमध्ये गुमानला नेलं आणि ज्याचा योगायोगाने मी अध्यक्ष झालो, त्याही वेळेला लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांना सांगायला लागलं की तुमचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं ज्ञान फार तोकडे आहे. एक मराठी माणूस तिथे पंजाबमध्ये गेला, घुमानला त्यांनी आपली कर्मभूमी बनवली, हेडक्वार्टर बनवलं आणि तिथे संपूर्ण पंजाबचं प्रबोधन केलं. की ज्या माणसानं त्या तिथल्या भाषेमध्ये 61 पदं लिहिली आणि जी पदं पंजाबमधल्या शीख धर्माच्या लोकांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट केली, ते संत नामदेव महाराज. तर हे तिथे शक्य झालं, त्याला आपण कारणीभूत आहोत. जसं मी मागाशी तंजावरचं सांगितलं की नाही, तसं त्याला सुद्धा आपण लोक कारणीभूत आहोत. मग आपलं काही कर्तव्य आहे की नाही तिथं जाणं, तिथे नामदेव महाराजांच्या कर्तृत्वाला सलाम करणं, आपल्याला आणखीन ते काही पुढे नेण्यासाठी मदत करता येईल का हे बघणं. त्यासाठी तिथे संमेलन नको का पाहिजे, म्हणून ते संमेलन तिथे
झाला. आता दिल्लीचा काय संबंध असा परत लोक प्रश्न विचारतील. तर दिल्लीचा संबंध यासाठी आहे की दिल्लीतून कित्येक वर्ष ज्या सत्तेने राज्य चालवलं होतं ती परकीय सत्ता होती आणि ती सत्ता दक्षिणेपर्यंत केव्हाच पोहोचायची. संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्यांनी काबीज केलेला होता. आता राहता राहिला मुद्दा कुठला होता? दक्षिणेतला होता. ती दक्षिण सुद्धा काबीज करायची असा त्या सत्तेचा इरादा होता. आणि ती तरी कोणाकडनं काबीज करायची? ते आपण महाराष्ट्र आणि थोडीशी दक्षिण असा जर विचार केला तर तिथे त्या काळामध्ये 3-4 प्रकारची राज्य होती. 3 शाह्या ज्यांना म्हणतो आपण. एक आदिलशाही होती विजापूरला, अहमदनगरला निजामशाही होती आणि पलीकडे गोवळकोंड्यामध्ये कुतुबशाही होती. आणि अशा 3 सत्ता, निदान 2 तरी, कारण त्यातली निजामशाही शिवाजी महाराज लहान असतानाच संपुष्टात आली किंवा त्याच्याही आधी म्हटलं तरी चालेल. मग 2 तरी होतं की नाही दक्षिणेतल्या. आणि उत्तरेतली ती मोगलांची सत्ता. तर त्या मोगलांच्या सत्तेचा डोळा दक्षिणेवरती होता. म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांनी नवीन निर्माण केलेलं राज्य तर ते शक्यच नव्हतं मान्य होणं. पण त्या 2 ज्या सत्ता होत्या शिल्लक खाली राहिलेल्या आता, आदिलशाही आणि कुतुबशाही, त्यांनाही नष्ट करायचं असा त्यांचा इरादा होता. तर तो इरादा जर कुणी हाडून पाडला असेल तर तो महाराष्ट्रातल्या स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराज. तर औरंगजेब जेव्हा इथे आला तेव्हा इथे त्या अजेंडा म्हणतो आपण त्या अलीकडच्या काळात कार्यक्रम पत्रिकेवरती 3 गोष्टी होत्या. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या होत्या? एक म्हणजे ती कुतुबशाही नष्ट करायची दक्षिणेतली कुतुबशहाची, आणि शेजारची आदिलशाही नष्ट करायची विजापूरच्या बादशाची, म्हणजे विजापूरचं राज्य. आणि तिसरा काय होता प्रकार की शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं म्हणजे अत्यंत लहान, म्हणजे शिशु म्हणता येईल, हे 1674 साली शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं अधिकृतपणे. 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. म्हणजे काय वय त्या राज्याचं आपल्या खऱ्या अर्थाने? 8 वर्ष, म्हणजे शिशूच. लक्षात घ्या. तर ते राज्य म्हणजे रांगायला लागणार असं म्हणू शकतो आपण खरं तर. म्हणजे चालायला लागणार पात्र रांगाचं गेले. कुठेतरी बालवर्गामध्ये किंवा मॉन्टेसरीत पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात प्रवेश मिळेल असं ते राज्य आपलं. तर त्यांना असं वाटलं की हा कार्यक्रम आपण फारच थोड्या दिवसामध्ये संपून टाकू. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी पहिल्यांदा आपल्या दक्षिणेकडे गेला. अक्षरशः 1-1.5 वर्षामध्ये ही 2 राज्य संपवली. ती राज्य संपू नये म्हणून तेव्हाच्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना मदत केलेली आहे. कुतुबशाहीचं आणि विजापूरच्या आदिलशाहीचं रक्षण व्हावं यासाठी संभाजी महाराजांनी स्वतः त्यांना मदत केली. लक्षात घ्या. पण ते औरंगजेब फार बलट होता. म्हणजे जागतिक पातळीवरती जे काही 2-3 सत्तांचं नाव तुम्हाला घेता आलं असतं, महासत्ता अलीकडच्या शब्दात सांगायचं म्हणजे, त्याच्यामध्ये मोगलांची सत्ता होती. आणि जागतिक पातळीवरती तिचा दबदबा किती असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल की औरंगजेब ज्या वेळेला सत्तेवरती आला तो कसा आला? त्यांनी आपल्या 3 भावंडांचा काटा काढला, बापाला कैदेत टाकलं आणि आपण त्या गादीवरती बसला. ही गोष्ट इतकी भारी होती त्या काळामध्ये की त्या स्टोरीवरती, त्या कथेवरती इंग्रजी भाषेत एक नाटक लिहिलं गेलं. हो, इंग्रजी भाषेत त्याच्यावरती नाटक लिहिलं गेलं. त्या नाटकाचे प्रयोग इंग्लंडमध्ये व्हायचे. औरंगजेब असतानाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. म्हणजे एवढा त्या सत्तेचा दबदबा जगभर पसरलेला. आणि त्या सत्तेला आव्हान कुणी दिलं? तुम्ही सांगितलं आता, एका लहान अशा प्रकारच्या आपल्याच या पुणे जिल्ह्यात ज्याचं बालपण गेलं आणि जिथून त्यांनी सुरुवात केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि मग आता काय, ही 2 जर राज्य नष्ट केली, आता ही जी 2 राज्य आहेत ती शतकांची आहेत. म्हणजे मोगलांचं राज्य इथे येण्याच्या अगोदरपासून आदिलशाही होती. मोगलांचं राज्य दिल्लीत असण्याच्या अगोदरपासून मोगल नंतर आले आहेत. कुतुबशाही होती. तर त्यांनी 1.5-2 वर्षामध्ये संपवलं. पण त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या या स्वराज्याने त्या औरंगजेबाला इथे तब्बल त्याच्यानंतर 25 वर्ष झगडवलं. आणि 25 वर्ष झगडून सुद्धा त्याला हे राज्य मराठ्यांचं जिंकता आलं नाही. तो इथंच मेला. इथंच त्याची कबर आहे. बाकीच्या सगळ्या बादशांची, मुघल बादशांची कबरी दिल्लीमध्ये. एकमेव बादशाह असा आहे की तो इथे महाराष्ट्रात. मुद्दा तो नाहीये. तर ते संकट घालवलं. म्हणजे तो दक्षिण जिंकायला आला होता, मराठ्यांचं राज्य जिंकायला आला होता, ते संकट आपण घालवलं. आणि त्याच्या मृत्यूनंतर ते उलट झालं.
आपण दक्षिणेचे लोक उत्तरेत गेलो आणि पुढे मोगलांचं राज्य आपण आपल्या हातामध्ये घेतलं. विशेषतः महाजी शिंद्यांच्या काळामध्ये आपण बघतो की कुणी तिथे बसायचं दिल्लीच्या तख्त्यावरती लाल किल्ल्यातल्या, आणि बसल्यानंतर राज्यकारभार कसा करायचा हे ठरवणारे मराठी होते. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल म्हणतो आपण तो महाजी शिंदे यांचा होता. म्हणजे दिल्लीच्या त्या लाल किल्ल्यावरून आपण महाराष्ट्राच्या माणसांनी भारताचा राज्यकारभार पाहिलेला आहे. मोगलांचं निशाण आणि मराठ्यांचं निशाण एकाच वेळेला तिथे फडकत होतं काही वर्ष. तर म्हणून आपण जायचं दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घ्यायला, असं जर म्हणालो आपण, म्हणजे म्हणायला काही हरकत नाही, पण तरी काही लोकांना जरा ते किंवा त्या जुन्या गोष्टी झाल्या त्याचं काय करायचं आपण, हे साहित्य संमेलन आहे याचा राज्य जिंकण्याशी काय संबंध आहे, तुमचं काही तिथे आहे का कॉन्ट्रीब्युशन तुमच्या राजांचं महाराजांचं वगैरे वगैरे. तर आपण सांगू संभाजी महाराज साहित्यिक होते. संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये ग्रंथरचना केली आणि आणखीन काही दिवस जर ते राहिले असते तर त्यांनी मराठीत सुद्धा केली असते. दक्षिणेतल्या आमच्या त्या तंजावरच्या राजांनी तर काय प्रचंड, त्याला तोडच नाही. दक्षिण भारतात तर नाहीच, संपूर्ण भारताचा विचार केला तरी नाही. पण मग त्याच्यात हे जे कुणी गेले तिथे, त्यांनी तिथे राज्य केलं, पानपतची लढाई केली, तिकडे अटके पार झेंडे नेले वगैरे असं आपण म्हणतो. त्यांच्यापैकी कुणी काय लावला होता का दिवा, असा प्रश्न एखादा विचारेल ना, तर तुम्हाला अधिकार आहे अधिकृतपणे दिल्लीत जाऊन साहित्य संमेलन घ्यायचा. तर त्यांच्यासाठी सांगतो, हो, जो या प्रकरणातला नायक होता, महानायक होता, त्याचं नाव महाजी शिंदे. महाजी शिंदे त्या काळचे महामुत्सद्दी, वीर, पराक्रमी तर होतेच होते, परंतु ते उत्तम दर्जाचे कवी होते. हे कुठे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती. तर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाजींच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित होत आहे. माधव विलास त्यांच्या त्या काव्याचं नाव काय, आणि त्याच्यात त्यांनी अभंग रचलेले आहेत, त्याच्यात त्यांनी पद रचलेली आहेत, मराठीत पण आहेत आणि हिंदीत पण आहेत. आणि हे महाजी, आता मला तो मुद्दा सांगायचा आहे, स्वतः हातामध्ये विणा घेऊन भजन करायचे, हे आपल्याला माहित नसतं. आणि महाजींची ती परंपरा महाजींच्या नंतर 4-5 पिढ्यात अव्याहतपणे चालू राहिली. ज्याला आपण संगीतामधलं ग्वाल्हेर घराणं म्हणतो, त्या ग्वाल्हेर घराण्याचा उगम हा महाजींच्या भजनातून झालेला आहे. कुठे लोकांना माहिती असतं काय. तर तो सगळा इतिहास या निमित्ताने आम्ही आणतोय लोकांच्या पुढे. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होत आहे. म्हणून त्या दिंडीचा मला एक वेगळ्या पद्धतीने, जे केवळ ते रिच्युअल नाही म्हणून बघता कामा नये, चला त्या गावात असतात आपले काही भजनी मंडळ, बोलवा 4 लोकांना आणि काढा एक मिरवणूक, असं नाहीये. हा महाराष्ट्रातल्या सगळ्या कला परंपरेचा, साहित्य परंपरेचा संबंध, आपलं साहित्याचं मूळ स्रोत काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तो मराठी साहित्याचा, म्हणजे ज्ञानदेव रचीला पाया म्हणतो आपण, हे फक्त वारकरी संप्रदायाचा पाया असा त्याचा अर्थ नाहीये, तो तर आहेच, पण मराठी साहित्याचा पाया रचलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि खरोखर त्या ज्या सगळ्या संतांच्या कलाकृती आहेत, म्हणजे रचना आहेत भाषिक, मग ज्ञानेश्वर महाराजांपासून तर तुकादारांकडे तिथपर्यंत, ते जर आपल्याकडे नसतील तर आपल्या भाषेचा दर्जा काय असू शकेल याची कल्पना करा. मी बाकीच्यांत सोडा, एकदा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आता ते बाबासाहेब म्हणाले ह्याचा आपण काही शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, लक्षात घ्या. पण बाबासाहेब हे स्वतः संत साहित्याचे फार मोठे अभ्यासक होते, हे अनेकांना माहिती नाही. आणि संत साहित्याचा त्यांच्यावरती इतका परिणाम होता की ते जेव्हा आपल्या वाग्दत्त वधूला, म्हणजे पत्नीला, शारदाबाई माईसाहेब, त्यांना पत्र लिहित होते लग्नाच्या पूर्वी, त्या पत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आणि तुकाराम महाराजांचे अभंग कोट करत होते. काय सांगायचं तुम्हाला, असा मुद्दा आहे. तर ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो, तर ते असं म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा सोडून बाकीचे सगळं मराठी साहित्य ग्रंथ पाण्यात बुडवले तरी काही फरक फार पडणार नाही. असं धाडशी विधान आहे.
आणि मी तुम्हाला तेच म्हटलं की ते शब्दशः घ्यायचं कारण नाही, इतकं महत्व ज्ञानेश्वरी आणि गाथा यांच्यासाठी. म्हणजे मी हे का सांगतो, काही उलट्या पद्धतीने विचार करणारे लोक आहेत ना. म्हणजे मी ज्या वेळेला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून उभा राहिलो तेव्हा काही दीडशाने आक्षेप घेतला, म्हणजे याचा संबंध काय साहित्याशी. हे म्हणले संत साहित्याशी. मला म्हणलं संत साहित्य काय साहित्य नाही का, संत साहित्य काढलं तर तुमच्याकडे काय राहणार आहे, बाबासाहेबांना विचारा. हे असेही विचार त्यांच्यासाठी हा डोस आवश्यक आहे की ते असं म्हणताय की तुमचा कथा संग्रह बुडवला तर काही बिघडत नाही, असा मुद्दा आहे. तर शेवटी महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण साहित्य संमेलन भरवायचा विचार करतो तेव्हा ही दिंडी येते. म्हणून हे साहित्य संमेलन सफळ संपूर्ण का मानतो मी, कारण त्याची सुरुवात दिंडीने झाली आणि इथे त्याचा समारोप आल्यानंतर आणि त्या दिंडीचा आत प्रवेश केल्या गेल्या तंजावर शैलीच्या मराठ्यांनी निर्माण केलेल्या चित्रांनी, हे महत्वाचं. म्हणून असा आपण साहित्याचा विचार केला पाहिजे. आणि आपण जो क्लेम केला मोठा मधल्या काळामध्ये, शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो की मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे आणि त्याला तो दर्जा मिळाला पाहिजे. तर तो का मिळावा या संबंधी आपण जी काही कारण मीमांसा केली त्यातली ती जुनी आहे वगैरे वगैरे, हा तर मुद्दा होताच. 2000 वर्षांपूर्वीची आहे, महाराष्ट्रीय प्राकृत हेच तिचं खरं मूळचं स्वरूप आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की गेल्या 800 वर्षांमध्ये या भाषेनं जागतिक स्तरावरती कुठेही टिकू शकतील अशा कृती दिलेल्या आहेत. त्याचं फक्त मी एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो उदाहरण देऊन. ते उदाहरण कोणतं आहे की आता युरोपमधल्या भाषा बघा, युरोपमधल्या आधुनिक भाषा म्हणजे कोणत्या कोणत्या ज्या आज आपण ऐकतो ना, म्हणजे उदाहरणार्थ फ्रेंच आहे, इंग्रजी आहे, जर्मन आहे, इटालियन आहे, आपण स्पॅनिश अमुक तमुक अशा काहीतरी 10 भाषा तरी असतील, त्याला आधुनिक भाषा आपण म्हणतो. तर या भाषांच्या मध्ये वाङ्मय निर्मिती कधी व्हायला सुरुवात झाली, तर त्या सगळ्या भाषांमध्ये म्हणजे लॅटिन आणि ग्रीक ह्या त्यांच्या पूर्वीच्या भाषा, त्याच्या आपल्याकडे संस्कृत, तसं त्यांच्याकडे ग्रीक आणि लॅटिन. तर ग्रीक लॅटिनच्या मधून हळूहळू ते मागे पडले आणि ही भाषा, ह्या भाषा निर्माण झाल्या. तर ज्या वेळेला 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्याला माहिती आहे, त्या काळात या भाषांची काय स्थिती होती, या भाषांमध्ये एकही महत्वाचा ग्रंथ नव्हता. आधुनिक युरोपियन भाषा म्हणतो आपण. आणि पहिला ग्रंथ जो निर्माण झाला तो इटालियन भाषेमध्ये झाला. तो महाकवी दांते म्हणून होता, त्यानं डिव्हाइन कॉमेडी या नावाचा तो ग्रंथ लिहिला आणि तो ज्ञानेश्वरी नंतर 30 वर्षांनी लिहिला गेलाय. म्हणजे लक्षात घ्या की युरोपियन आधुनिक भाषांमध्ये जेव्हा ग्रंथ निर्मिती होत नव्हती तेव्हा इथे अशा प्रकारचा उच्च दर्जाचा ग्रंथ निर्माण झाला. हे या भाषेचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून या भाषेचा वारंवार आपण, आणि तुम्ही सांगितलं की राज्यकर्त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे की अरे हे तुमच्या प्रजेचं जसं भौतिक विकास तुम्ही करता, जीडीपी वाढला पाहिजे म्हणता, चांगली गोष्ट आहे, उत्पादन वाढलं पाहिजे म्हणता, हे सगळं ठीक आहे, पण त्याचबरोबर हा जो बौद्धिक आणि मानसिक स्तरावरती दर्जा आपला उंचवायचा, ज्याला आपण राहणीमान किती उंच उंच आहे वगैरे म्हणतो, तसं हा सुद्धा तुमच्याकडं कार्यक्रमाचा भाग असला पाहिजे. म्हणून मला एका गोष्टीचं समाधान असतं की काही प्रमाणामध्ये या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत राज्य करणारी जी मंडळी आहेत राजकारणामध्ये, त्यांना अशा प्रकारची सुबुद्धी होते आणि ती सुद्धा आपली जबाबदारी आहे समजून ती निभावण्याचा प्रयत्न करतात. ह्या गोष्टीचं नक्की समाधान आहे. म्हणून मी असं म्हणालो की या वारज्याच्या साहित्यिक कट्ट्यानं हा उपक्रम केला आणि त्या उपक्रमाच्या साठी मला अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे, बाबांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या संमेलनासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक जण साहित्यिक आपले विचार या साहित्य संमेलनामध्ये व्यक्त होत असतात. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ अशी या दोषाची 2 विभाजन जर आपण केली, त्या पूर्वीच्या काळी राजे रणजिवाडे किंवा एक प्रकारची वेगळ्या पद्धतीची समाज व्यवस्था होती. त्यावेळेला सुद्धा साहित्य असेल, कला असेल, या माध्यमातली लोक सुद्धा त्यावेळेला उपलब्ध होती
आणि 1947 सालानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाची जी राज्यघटना लिहिली गेली, त्यानंतर या देशाला पुढे नेण्यासाठी अनेक लोकांनी आहुती दिली, बलिदान दिलं, आपले विचार आंदोलन त्या माध्यमातून केले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं. कधी कधी माझ्यासारखा कार्यकर्ता विचार करत असताना काही वेळेला काही गोष्ट शून्य करण्यासारख्या राहतात. याचं कारण असं आहे की आता मोरे सर इथं आहेत, साहित्यातली अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. विचाराची भूमिका मांडत असताना अनेक लोकांना असं वाटतं की आपण या विचाराच्या प्रवाहाबरोबर जावं, आपण त्या विचाराच्या प्रवाहाबरोबर जावं, त्यामुळे समाजाची देशाची उन्नती होईल आणि या देशामध्ये एकोपा राहील, या प्रकारच्या भूमिका या ठिकाणी मांडल्या जातात. परंतु मी जेव्हा राजकारणाच्या दृष्टीने पाहतो त्यावेळेला या देशामध्ये पूर्वीच्या काळी काँग्रेसची व्यवस्था होती, त्यावेळेला कम्युनिस्ट हा पक्ष होता फार मोठ्या प्रमाणात या देशामध्ये. चीन, रशिया सारख्या देशामध्ये सुद्धा कम्युनिस्टांचा विचाराचा पगडा त्या देशात तो घेऊन या देशामध्ये कारभार चालवा अशा प्रकारचा विचार घेऊन काही लोक या देशामध्ये काम करत होते. त्यानंतर काँग्रेसच्या विचाराच्या बरोबर वेगळा विचार घेऊन समाजवादी विचारसरणीची लोक त्याच्यामध्ये आली. त्यामध्ये नागा गोरे असतील, ईशम जोशी असतील, डॉक्टर दाभोळकर असतील, गप्प प्रधान असतील किंवा अनेक मंडळी अशी आहेत की त्यांनी समाजवाद सांगितला आणि या देशाला समाजवादाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाण्याचा विचार त्यांनी आपल्या भूमिकेतनं मांडला. परंतु समाजामध्ये आज वेगळी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते की आज या देशामध्ये वेगळ्या पद्धतीची कामगार व्यवस्था असेल, व्यवसाय व्यवस्था असेल, ती बदलत चाललेली आहे. त्यामुळे त्या प्रकारचा बदल माणसाच्या जीवनामध्ये करणं अत्यावश्यक आलेलं आहे, ज्याची आपण आता आपली मुलं जी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात त्यांना माहिती की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आता आलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये इंटेलिजन्सचं युग येणार आहे आणि त्या दृष्टीने बदल हा समाजामध्ये घडणं आवश्यक आहे. हे जरी खरं असलं तरी आपली संस्कृती, आपले विचार आणि माणसाची प्रकल्पता जर आपल्याला चांगल्या प्रकारे जपायची असेल ते साहित्य संस्कृती हे माणसाला चांगलं जीवन जगण्याचं साधन त्या विचाराच्या माध्यमातून निर्माण करत असतात. आणि म्हणून अनेक लेखक चांगल्या पद्धतीने लिहितात आणि आपण असं म्हणतो की भूतकाळाचा वेध घेत असताना भविष्य काळामध्ये आपण वागलं गेलं पाहिजे. त्याच पद्धतीने साहित्याच्या माध्यमातून जे विचार लोक मांडतात ते आपण आत्मसात करून समाजाप्रती असणारी आपली भावना ही आपण प्रगट केली पाहिजे. पूर्वीच्या काळी किंवा आताही काही लोक, आता थोडं कमी प्रमाण झालेलं असं मला वाटतं, किंवा मराठी भाषा टिकेल का नाही, मराठी भाषेचं काय होणार. आता मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात दर्जा दिलेला आहे. मी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीरपणे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी अभिजात दर्जा मराठी भाषेला दिला. कारण हे बरेच वर्ष मागणी आपल्या मराठी भाषिकांची होती, ती झाली नाही. परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं तर आपली जी प्राचीन संस्कृती 2000 वर्षापूर्वी ती मराठी भाषेची, ती आपण त्याचं जतन संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटी आपल्या बोली भाषेमध्येच आपण पुढे जाऊ शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे. म्हणजे असं काय नाही की इंग्रजी माध्यमातच गेलं तर डॉक्टर इंजिनियर होतं, असं काही नाही. मराठी भाषेतनं सुद्धा मुलं पुढे जाऊन डॉक्टर इंजिनियर झालेली आहे. आणि त्यामुळे मराठी भाषा उत्कृष्ट प्रकारे आपल्या जीवनामध्ये जर त्याचा सहभाग असेल तर त्याच्यातही ज्ञान प्राप्ती होती, आपल्या जीवनाला कलाटणी मिळू शकते. आणि ती मराठी भाषा
पुढच्या काळात सुद्धा आपण सर्वजण समृद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक मराठी भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही पाहिलं असेल की मराठी भाषेत कुठेही जाऊ द्या, देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ द्या, नाहीतर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ द्या, मराठी भाषेचा अभिमान बाळगणारी तिथे तिथे लोक आहेत. आणि मराठी भाषा जोपासण्याचं काम त्या त्या देशामध्ये ती मंडळी त्या ठिकाणी करत असतात. त्याचं कारण असं आहे, तिथली जी भाषा आहे त्याच्याबरोबर आपली मराठी भाषा सुद्धा उत्तम प्रकारे पुढच्या काळामध्ये त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्याची संस्कृती जपली पाहिजे. या भावनेतनं आपण सर्वजण या ठिकाणी काम करत आहोत. तेच काम या साहित्य कट्ट्याच्या माध्यमातून वारजामध्ये सुरू आहे. मी मनापासून त्यांचं मनापासून आभार मानतो की वारजाला एक विचाराची दिशा आणि वारजाला प्रकल्प बनवण्याचं काम या साहित्याच्या कट्ट्याच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष या ठिकाणी होत आहे. त्याबद्दल व्यक्तिशः आणि आमच्या वारजेकरांच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो.